नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे आपल्या चॅनलवर द वायब्रंट. आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी असते मला सुट्टी आणि सुट्टीचा दिवस घरी भेटी नुसतं टाईमपास करण्यापेक्षा सुट्टीचा आनंद घ्यायला पाहिजे. म्हणून आपण एका दिवसात आता मी सकाळी 7 वाजता निघालो, सकाळी 7ला जाऊन संध्याकाळी 7-8 पर्यंत घरी पोहोचणार असं लोकेशनला जात आहे मी, द मिल्की बार वॉटरफॉलला. अशीच मी पुण्याजवळचे एक दिवसावाली लोकेशन कव्हर करणार आहे, अशी सिरीजच करणार आहे सुरू. तर पाहू आपण हे. तर मित्रांनो, खूप भूक लागली होती. चहा घेतला सकाळी उठलो तेव्हापासनं आणि कुठंच थांबलो नाही. त्याच्यानंतर हा आमचा सेकंड स्टॉप. तर एक मिसळ सांगितली आणि एक वडापाव आणि एक पोहे सांगितले. गरम गरम बनवून देत आहेत ते. मस्त नाश्ता करू आणि टाईमपास न करता आपण आता डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप. तर ते जे मगाशी मी गेट दाखवलं तिथं तिकीट काउंटर आणि ते मेन आपला ताम्हिणी घाटचा रोड आहे, तिथनं राईट घेतल्यानंतर 200-300 मीटर आल्यानंतर हे एक इलेक्ट्रिसिटीचं टॉवर लागणार आणि या टॉवरच्या बाजूला थोडी जागा आहे. इथं आपण गाडी पार्क केली आणि घरून निघताना ऊन होतं, पण असं वाटलं इकडे एवढं ऊन नसणार, एक तर गरम वातावरण असणार, पण आहे ऊन. आणि आपलं गाडीत शूटचं सामान असतेच, त्याच्यामुळे आपल्या गाडीत छत्र्या होत्या. घरून घ्यायचं तर काही लक्षही नव्हतं, तेव्हा डोक्यात विचारही आला नाही. पण ऊन असं आहे तर असं वाटते आहेच तर घेऊन घ्यायला पाहिजे. नसती तर आपण तसंही गेलो असतो, किती त्रास झाला असता तरी गेलो असतो, कारण की आलोय सुट्टीचा आनंद घ्यायसाठी. तर चला मग आता लवकरात लवकर. तर छत्रीचं काही कामच पडलं नाही, कारण की जंगल एवढं दाट आहे की एकदम थंड वातावरण आहे आतमध्ये. ट्रेक चालू केल्यानंतर ते उन्हाचं एवढं वाटतच नाही परत. आणि आता आपण निघालो. जर तुम्ही अंधारबन ट्रेक केला नसेल तर अंधारबनचा ट्रेक अशा प्रकारेच आहे, असाच रस्ता आहे, फक्त याच्यापेक्षा थोडं नाही, खूप दाट जंगल आहे ते. आणि सूर्याचा जो प्रकाश आहे तो त्या म्हणजे झाडं अशी दाट असल्यामुळे खाली येत नाही, म्हणून अंधार असते तिकडे. त्या अंधारात आणि कधी पावसाळ्यात गेलं ना तर धुकं असते वरून, त्या धुक्यामुळे भीती वाटते जरा, एवढा अंधार आहे इकडे. चला आता तर आता आलो आपण 200 मीटर खाली, तिथं आपण गाडी लावली आहे. 200 मीटर खाली आलो आणि हा आहे प्लस व्हॅलीचा बेस पॉइंट. 200 मीटरवर असा लुक आहे, पाहून घ्या, असा व्ह्यू आहे. आणि आता इथून डायरेक्ट आपला नेक्स्ट स्टॉप आहे प्लस व्हॅली. तर ते तिथे गेल्यावर सांगतो मी त्याचं डिस्टन्स आणि कसं काय आहे. तर चला वेळ न करता ना माझ्या पोलीस आता लागते छत्री. समोर आल्यानंतर जरा असा रस्ता आहे, ही बॅग असल्यामुळे जरा भारी चाललं. 30 सेकंदाचा ब्रेक घेतला एक, कारण की काय ना, एक तर मी शूज नाही आणला, चप्पल घेऊन आलो अशी स्लिपरी, आणि हा एकदम असा आहे रस्ता. ते तरी बरं इथं पाणी नाही आहे, पाणी असतं तर मग डायरेक्ट स्लिप झाली असती. आणि एकदम हळूहळू चाललो आपण, कसली घाई न करता, एकदम शांततेत. चला खूप बसले डायरेक्ट झाडाखाली, कारण की डायरेक्ट पाण्यावरच काम आलं. आता तो थकलो, जरा ब्रेक घेतला आणि मी तुम्हाला काही सांगतो माहिती, की मला असं वाटतं की पावसाळा संपल्यानंतर आपण यायला पाहिजे मिल्की बार वॉटरफॉलला. कारण की या रस्त्याने जेव्हा पाणी असणार तेव्हा काहीच समजणार नाही कुठं पाय ठेवायचा काय. आता हा इथं दगड आहे आणि याच्या खाली एवढं खोल आहे, तर पावसाळ्यात हे गेसिंगच नाही येणार आपल्याला कुठं चालायचं कसं चालायचं. तर मला वाटते की तुम्ही पावसाळा संपल्यानंतरच यायला पाहिजे. बरं झालं आम्ही लेट आलो, आम्हालाही हे काही माहीत नव्हतं. तर आता आलो आहे आपण प्लस व्हॅलीला आणि हा असा नजारा आहे. आणि आपल्याला जिथं जायचं आहे मिल्की बार वॉटरफॉल, तो इकडे जायचा, इकडे दाखव एकदा वरून.
रस्ता आहे त्याचा सगळा. पाण्याचा फ्लो आहे बऱ्यापैकी. हे इथं लिहिलं आहे मिल्की बार. तर मित्रांनो, आताच आपण जो एरो बघितला त्याच्या थोडं समोर आलो आणि आल्यानंतर आपल्याला एकदम एक सरप्राईज पॅकेज भेटलं. कारण की आज दिसलंच नव्हतं आम्हाला. इथं आल्यानंतर डायरेक्ट सरप्राईज दिसलं की इथं पण एक चांगला वॉटरफॉल आहे आणि इथून आपल्याला समोर जायचं आहे, जे मेन आपलं लोकेशन आहे त्याला. तर बघू आता इथं जरा फोटो काढू, थोडाफार टाईमपास करू 5-10 मिनिट आणि लगेच आपल्या मेन लोकेशनला जाऊ आपण. तोपर्यंत तर आता आपण ज्या वॉटरफॉलवर थांबलो तिथून थोडं समोर आलो आणि एक रोड दिसला, तिथून एक क्रॉस करून आपल्याला तिकडे जायचं आहे आणि इथून फायनल लोकेशन असं वाटत आहे जे दिसत आहे तेच आपलं असू शकते. ते व्हाईट कलर दिसत आहे एकदम दुधासारखा. चला आता लवकर. तर मित्रांनो, आपण आलो आहे फायनल लोकेशनला आणि असा हा मिल्की बार वॉटरफॉल आहे. आणि हे रील्समध्ये दाखवतात की याच्यामधून जे आहे ते आपल्याला असं वाटते हे खूप दुरून आहे काय, की तिकडूनच एंट्री आहे. तर असं काही नाही आहे, ते एकदम जवळच आहे. तिथं 2-3 फुटाचं तिथून यावं लागते फक्त, बस एवढंच आहे. पण वॉटरफॉल एकदम बळी आहे. तुम्हाला आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तिथलं जे आपलं मिल्की वॉटरफॉल होतं तिथं आपलं 2 ते 2.5 वाजता तिथं पूर्ण आपला शूट फोटो सर्व झालं होतं. तर आपण काय केलं, असा रस्ता ड्राय होता, जास्त रिस्क नव्हती म्हणून आपण चालत डेड एंडला आलो. तर इथं आल्यानंतर आपल्याला अजून एक नवीन पाहायला मिळालं, ते म्हणजे ते जे टोक दिसत आहे ते आहे सावळ्या घाट. आणि इथून जे पाणी पडत आहे हा आहे देवकुंड, जे की आपण लास्ट 2-3 आठवड्या पहिले आलो होतो. आय बटनवरती क्लिक करून तुम्ही पाहून घ्या. आणि जिथं उभा आहो याच्या थोडं पाठीमागे प्लस व्हॅली आणि त्याच्या पाठीमागे मिल्की वॉटरफॉल, जिथं आपण आज गेलो होतो. पूर्ण व्हिडिओ तो टाकलेला आहे, तुम्ही पहा आणि सांगा मी नेक्स्ट फ्रायडे कुठं जाऊ. तिथलं मी लोकेशन जाणार आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचणार. तर मित्रांनो, आता टाइम झाला आहे 5:10 आणि आपण जाताना तरी इझिली गेलो, काही वाटलं नाही. पण येताना आपल्याला खूप त्रास झाला. 1 ते 1.5 तास यायला लागला आपल्याला. आणि आपले एका दिवसात 3 लोकेशन कव्हर झाली. मिल्की वॉटरफॉल, प्लस व्हॅली आणि देवकुंडचा, म्हणजे जिथं आपण डेड एंडला गेलो तिथं देवकुंडचा उगम आहे. तर ते पण पाहायला भेटलं आणि तिथून सावळ्या घाट दिसते. म्हणजे एका दिवसात बरंच पाहायला भेटलं आणि एकदम सफल ट्रिप झाली. आता काय घरी जायला 2 तासात घरी जाणार आम्ही आणि आराम पण होणार. उद्या ऑफिस. असंच एका दिवसात कुठलं लोकेशन कव्हर करू तुम्ही सांगा आणि आम्ही नेक्स्ट फ्रायडेला नक्की तिथं जाऊ. कमेंट करून सांगा. आजसाठी एवढंच.